खूप पूर्वी सुंगलपूर नावाच्या गावात रुक्मिणी नावाची एक विधवा स्त्री राहत होती. ती अत्यंत कष्टाळू होती. रोज दुसऱ्यांच्या घरी काम करून आपले पोट भरत असे. पण कितीही हाल झाले तरी शुक्रवारी लक्ष्मीमातेचे पूजन ती कधीच चुकवत नसे. तिच्या घरासमोर एक जुना गुलाबाचा रोप होता. त्या रोपाला काटे खूप होते, पण फुले फार सुगंधी होती. रुक्मिणी दर शुक्रवारी त्या रोपावरची सर्वात सुंदर गुलाबाची फुले तोडून हाताने धुवून लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण करत असे. लोकांची टीका. शेजारी लोक म्हणायचे, इतकी कष्ट करून कमावतेस, तरीही महागडे फूल नाही आणत. रुक्मिणी हसून म्हणायची, आईला माझं मन दिसतं. माझं दारिद्र्य नाही, लक्ष्मीमातेचा प्रसाद. एक शुक्रवारी गुलाब तोडताना रुक्मिणीच्या हाताला काटा टोचला. रक्त आले, पण तिने फूल अर्पण थांबवले नाही. त्या रात्री तिला स्वप्न पडले. माता लक्ष्मी म्हणाल्या, तुझ्या रक्तासोबत तू तुझा त्याग आणि सहनशीलता मला दिलीस. सकाळी उठल्यावर रुक्मिणीने पाहिले. तिच्या घरासमोरचा गुलाबाचा रोप सोन्यासारखा झळकत होता. तिला अचानक धन मिळाले नाही, पण तिच्या आयुष्यात कामाची स्थिरता, घरात समाधान, मनात शांती आली. लक्ष्मीचा संदेश. गुलाबाचे काटे म्हणजे जीवनातील दुःख, पण फूल म्हणजे विश्वास. जो दुःखातही भक्ती सोडत नाही, त्याच्याकडे मी नांदते. कथेचा संदेश. गुलाब म्हणजे त्याग, सहनशीलता आणि प्रेम. माता लक्ष्मी भाव पाहते, वैभव नाही. खरी समृद्धी म्हणजे समाधान. खूप पूर्वी सुंगलपूर नावाच्या गावात रुक्मिणी नावाची एक विधवा स्त्री राहत होती. ती अत्यंत कष्टाळू होती. रोज दुसऱ्यांच्या घरी काम करून आपले पोट भरत असे. पण कितीही हाल झाले तरी शुक्रवारी लक्ष्मीमातेचे पूजन ती कधीच चुकवत नसे. तिच्या घरासमोर एक जुना गुलाबाचा रोप होता. त्या रोपाला काटे खूप होते, पण फुले फार सुगंधी होती. रुक्मिणी दर शुक्रवारी त्या रोपावरची सर्वात सुंदर गुलाबाची फुले तोडून हाताने धुवून लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण करत असे. लोकांची टीका. शेजारी लोक म्हणायचे, इतकी कष्ट करून कमावतेस, तरीही महागडे फूल नाही आणत. रुक्मिणी हसून म्हणायची, आईला माझं मन दिसतं. माझं दारिद्र्य नाही, लक्ष्मीमातेचा प्रसाद. एक शुक्रवारी गुलाब तोडताना रुक्मिणीच्या हाताला काटा टोचला. रक्त आले, पण तिने फूल अर्पण थांबवले नाही. त्या रात्री तिला